धाराशिव जिल्ह्यात तुळजाभवानी कृषी महोत्सवाचं आयोजन केलं जातं आणि या कृषी महोत्सवात खास करून धाराशिव जिल्ह्यात धाराशिव बोकडं उस्मानाबादी बोकड म्हणून प्रचलित आहेत. हेच बोकड 80 किलोचा बबल्या हे बोकड प्रसिद्ध आणि हे वाण धाराशिवमध्ये डेव्हलप झालेलं आहे. तसंच आणखीन काही बोकडं आहेत की त्याची वजनं जर बघितली तर 75 किलोच्या जवळपास असेल. हा कोंबडा जर बघितला तर 3 किलो 700 ग्रामचा कोंबडा या निमित्त पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीनं अनेक प्रदर्शनात जे पाहायला मिळतंय की ते मिळतंय. किती किलोचं आहे बकरं हे? किती किलोचं? 80 किलोचा आहे. काय नाव आहे त्याचं? बबल्या. बबल्या. कुठलं कुंभारी वाण कुठला आहे तो? बिटल बिटल वाण आहे बिटल धाराशिवचा. हा धाराशिव. या शेळीपणावर काम करणार विशेषतः कुठलं बकरं आहे? कुठलं बकरं आहे? हे पंजाब बिटल जातीचं ब्रिडिंगचं बोकड आहे. हा, शेळ्यासाठी ब्रिडिंगसाठी आपण आणलेलं आहे. हा. आता वय ह्याचं 1-7 वर्ष वय आहे. किती वजन भरतं त्याचं? ह्याचं वजन 85 किलो आहे. बरं. शेळीच्या विशेषतः काम करणारे आपल्या सोबत आहेत. मला सांगा काय खास करून या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य? किती किलोची बकरी आलेली आहे? हे कृषी महोत्सवामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचं जे वैशिष्ट्य आहे, उस्मानाबादी शेळी आणि उस्मानाबादी बोकड हे खास वैशिष्ट्य आहे. आज उस्मानाबादी जातीचा बोकड जो आहे तो 75 किलोचा बोकड 2.5 वर्षामध्ये झालेला आहे आणि उस्मानाबादी शेळी जी आहे ती अतिशय चांगल्या प्रतीची जात आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसिद्ध आहे. 22 जातीपैकी सगळ्यात चांगली जात म्हणून उस्मानाबादी शेळी ओळखली जाते. तिला जुळी करडे देण्याचं प्रमाण 100% आहे, तिळी करडे देण्याचं प्रमाण 50 ते 60% आहे. हा 75 किलोचा बोकड आहे उस्मानाबादी. उस्मानाबादी बघितलं तर 80 किलो आणि 75 किलो अशी मोठी बकरी. त्या कोंबडा बघा, हा कोंबडा जर बघितला तर हा 3 किलो 700 ग्राम एवढं वजन आहे. कुठला आहे मामा कोंबडा? कुठल्या? बिजनवाडीचा. हो. किती वजन आहे त्याचं? 3 किलो 760 ग्राम. काय नाव आहे पांडुरंग मधुकर माने. कोंबड्याचं? कोंबड्याचं नाव नाही. नाही नाव ठेवलं? नाही नाही हा? नाही. किती त्याचा बाजारात भाव काय त्याचा? भाव आता सध्या 1,500 पर्यंत आहे याचा. होय. 1,500 पण भाव आहे. 1,500 कोंबड्याचा भाव जर बघितला आपण आहे आणि अशाच पद्धतीनं धाराशिव जिल्ह्यात उस्मानाबादी शेळी ही प्रसिद्ध आहे आणि याचंच कुठेतरी ब्रँडिंग या कृषी प्रदर्शनाच्या निमित्तानं पाहायला मिळत आहे. सागर जाधवसह बालाजी निलफड, न्यूज 18 मराठी, तुळजापूर.